नाश्त्यामध्ये तेच तेच खायला कंटाळा आला असेल तर आजची ही रेसिपी खास तुमच्यासाठी आहे। तर आज आपण एकदम स्ट्रीट स्टाईल एग रोलची रेसिपी बघणार आहोत। ही रेसिपी बनवायला एकदम सोपी आहे, अगदी 15 मिनिटात तयार होते आणि खायला तर भन्नाट लागते। चला तर मग ही खास रेसिपीला सुरुवात करूया। एग रोल बनवण्यासाठी मी इथे 1 कप गव्हाचं पीठ आणि पाव कप मैदा घेतलेला आहे, त्याचबरोबर पाव चमचा मीठ घातलेला आहे। आता हे आपल्याला थोडं थोडं पाणी टाकून मळून घ्यायचं आहे। आपण चपातीला जसं पीठ मळतो ना, अगदी त्याचप्रमाणे। मार्केटमध्ये संपूर्ण चपाती ही मैद्याची बनवलेली असते, पण आपण इथे गव्हाचं पीठ वापरून बनवत आहोत। तुम्ही संपूर्ण मैदा किंवा संपूर्ण गव्हाचं पीठ सुद्धा घेऊ शकतात। बघा, अशा पद्धतीने पीठ मळून घ्यायचं आहे। त्याचबरोबर या ठिकाणी मी काही व्हेजिटेबल्स सुद्धा कट करून घेतलेले आहेत, तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकतात। यामध्ये तुम्ही गाजर, पत्तागोबी सुद्धा घालू शकतात। त्यानंतर पॅनमध्ये थोडंसं तेल घालायचं आणि कट केलेले संपूर्ण व्हेजिटेबल्स यामध्ये घालायचे आहे। त्यानंतर पाव चमचा काळी मिरी पूड घालायची आहे आणि थोडंसं मीठ घालायचं आहे। आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि फक्त 1 ते 2 मिनिटे आपल्याला हे इथे परतून घ्यायचं आहे। लक्षात घ्या, खूप जास्त परतायचं नाही, इथे आपल्याला फक्त भाज्यांचा कच्चापणा घालवायचा आहे। बघा, अशा पद्धतीने। त्यानंतर एग रोल बनवण्यासाठी मी इथे 2 अंडी फोडून घेत आहे। तुम्ही एका अंड्याचा सुद्धा हा एग रोल बनवू शकता। त्यानंतर यामध्ये 1 चमचा रेड चिली फ्लेक्स मी घातलेले आहेत, तुमच्याकडे नसतील तर काश्मीरी तिखट घातलं तरी चालेल। त्यानंतर थोडीशी काळी मिरी पूड आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे। मीठ शक्यतो कमीच घालायचं आणि व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे। बघा, अशा पद्धतीने। त्यानंतर आपण रोज चपात्या करतो, अगदी तशाच पद्धतीने इथे संपूर्ण चपात्या करून घ्यायच्या आहेत। मी इथे घडीच्या चपात्या करत आहे, तुम्ही तुम्हाला आवडतील त्या पद्धतीने करू शकतात। चपात्या दोघं बाजूंनी मस्त शेकून घ्यायच्या आहेत। मी इथे तूप वापरत आहे, तुम्ही तेल किंवा बटर वापरू शकतात। बघा, अशा पद्धतीने दोघं बाजूंनी मस्त चपाती भाजून घ्यायची। त्यानंतर एका पॅनमध्ये थोडंसं तेल घालायचं आणि तयार केलेले संपूर्ण अंड्यांचे मिश्रण यावर घालायचं आहे। आता आपण जे चपाती तयार केली होती ती यावरती अशा पद्धतीने थोडी प्रेस करायची आणि 2 मिनिटानंतर आपल्याला हे पलटून घ्यायचं आहे। त्यानंतर यामध्ये थोडंसं मेयोनीज घालायचं आणि शेजवान चटणी घालायची। त्यानंतर थोडंसं टोमॅटो सॉस घालायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि संपूर्ण अंड्याच्या पोळीवरती आपल्याला हे पसरून घ्यायचं आहे। त्यानंतर आपण जे व्हेजिटेबल्स फ्राय केले होते ते घालायचे आहे, थोडीशी कोथिंबीर घालायची आहे आणि हे आपल्याला मस्त याचा रोल तयार करून घ्यायचा आहे। यावर सॉस वगैरे घालताना गॅस बंद ठेवावा, नाहीतर खालून चपाती करपू शकते। इथे आपला एग रोल तयार झालेला आहे। सॉस तुम्ही तुमच्या आवडीनुसार सुद्धा वापरू शकतात। आता हा रोल मी तुम्हाला कट करून दाखवते। बघा, अशा पद्धतीने आपला एग रोल तयार झालेला आहे। आतून सुद्धा मस्त आपला रोल झालेला आहे। तर आजची तुम्हाला ही स्ट्रीट स्टाईल एग रोलची रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा। रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग भेटूया अशाच भन्नाट रेसिपीज सोबत, तोपर्यंत धन्यवाद।